नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये। कोकण दर्शनाचा आजचा तिसरा दिवस। या दिवसाची सुरुवात करूया दिव्यागार बीचपासून। चला सुरुवात करू। निसर्गरम्य समुद्र पाहून मन आनंद होऊ लागलं, आल्हाददायक वाटू लागलं। काही क्षणापुरती थकव्याला पूर्ण विराम लागला। सगळ्यांनी खूप एन्जॉय केला। नाद खुला इथे नयनरम्य समुद्रकिनारा लाभलेला आहे। तर फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा नाद कानात घुमू लागतो। लाटांच्या आवाजाने मन शांत होते। आयुष्यातील काळजी, चिंता यांना काही क्षणापुरताच पूर्णविराम लागतो। मला हे अनुभव पहिल्यांदाच आला। आयुष्यात मी कधी कुठे गेली नव्हती आतापर्यंत। एखाद्या या ट्रिपला येऊन एखाद्या लहान मुलासारखं आयुष्य असं जगल्यासारखं वाटलं। कुणाचं बंधन नाही, कुणाचं टेन्शन नाही, घरची जबाबदारी नाही, लेकरांची नाही, मुलांची नाही, घरच्या कुठल्या कामाची नाही। प्रत्येक क्षणी एन्जॉय केला। देवदर्शनाशिवाय कोणतीही ट्रिप पूर्ण होता येत नाही, म्हणून आम्ही आलो श्री हरिहरेश्वर मंदिरामध्ये। हरिहरेश्वर देवस्थान हे पेशव्यांचं कुलदैवत आहे। हरिहरेश्वर मंदिर हे बरेच जुने आहे। शिवकालीन असावा असा एक अंदाज आहे, पण नक्की मंदिर कधी बांधले हे सांगता येणार नाही। पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेल्याचे पुरावे आहे। हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायच्या आधी श्री कालभैरवाचं दर्शन घेणं ही इथली प्रथा आहे। चला जाऊया आता।
क्षारयुक्त पाण्याचा मारा लागून दगडांना निसर्गरम्य सुंदर आकार प्राप्त झालेले आहे. आपल्या भागातली माणसं भेटल्यावर तो आनंद वेगळाच असतो, जसा की असा. देव्यगार, श्रीवर्धन तसेच श्रीहरिहरेश्वरचं निसर्गरम्य ठिकाण पाहून आम्ही तिथून गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.